नमस्कार. आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नेहमीच चिंतित असतो. त्यांना उत्तम शिक्षण, सोयी-सुविधा आणि संस्कार देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. पण तरीही काही प्रश्न आपल्या मनात सतत रेंगाळत असतात. मुलाची एकाग्रता कशी वाढवायची, त्याची स्मरणशक्ती कशी सुधारेल, तो किंवा ती हे अभ्यासात लक्ष केंद्रित कसे करतील किंवा त्यांची अभ्यासामध्ये असणारी प्रगती कशी होईल. आपण हे जरी गृहीत धरलं की अभ्यासामध्ये जरी त्याने किंवा तिने नाही प्रगती केली तरी रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना तो ॲक्टिव्ह कसा राहील, व्हर्सेटाईल, अष्टपैलू व्यक्तिमत्व त्याचं कसं तयार होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणून हिरकणी लॅब आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी प्रोग्राम, मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन. आता मिड ब्रेन काय आहे, तर आपल्या मेंदूचे 2 भाग असतात, डावा आणि उजवा. डावा मेंदू तर्कशास्त्र, भाषा, गणितासाठी जबाबदार असतो, तर उजवा मेंदू कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि अंतर्ज्ञानासाठी, म्हणजे ज्याला आत्ताच्या युगामध्ये इंट्युशन, या गोष्टीसाठी ते जबाबदार असतं. मग मिड ब्रेन हे मेंदूच्या या दोन्ही भागांच्या मध्यभागी असलेल्या एक महत्त्वाचं केंद्र आहे. ते डाव्या आणि उजव्या मेंदूला जोडणारा एक पूल म्हणून काम करतं. मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन म्हणजे नेमकं याच्यामध्ये एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे मुलांच्या मिड ब्रेन सक्रिय केला जातो आणि त्यामुळे डाव्या आणि उजव्या मेंदूच्या समतोल या ठिकाणी साधला जातो, त्याच्यातील समन्वय सुधारलं जातं, तो ॲक्टिव्ह झालेला असतो. तर अशा प्रकारे जेव्हा दोन्हीही बाजूचे ब्रेन हे ॲक्टिव्ह होतील तेव्हाच आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. तर याचे फायदे जे आहेत ते असे असणार आहेत की मुलांची एकाग्रता वाढेल, मुलांचा अभ्यासात इतर गोष्टींमध्ये अधिक एकाग्र होतात, ज्यामुळे त्यांचा शिकण्याचा वेग वाढतो. आपल्याला भारी हौस असते अभ्यासाव्यतिरिक्त मुलांनी इतर ॲक्टिव्हिटीमध्येही भाग घ्यावा, पण काही मुलं ही फार चंचल असतात आणि मग ती एकाच कोर्समध्ये किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त काळ रमू शकत नाहीत. मग याचा फायदा त्या मुलांनाही होत नाही आणि त्यांच्या भविष्यासाठी होत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा हा फायदेशीर आहे, म्हणजे एकाग्रता वाढवते. दुसरी म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. मुलांनी एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती त्यांची सुधारते. म्हणजे मुलं एक पाटी एकदा वाचलं की लक्षात राहणं आणि तेही दीर्घ काळासाठी, ही प्रोसेस त्यांची काय होते, ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. त्याचबरोबर मुलांमध्ये असणारा जो चिडचिडेपणा आहे तो किंवा भावनांवरती नियंत्रण राहण्याचं काम सुद्धा या प्रोग्राममध्ये, या ॲक्टिव्हेशनमुळे होऊ शकतं. त्याचबरोबर मुलांच्या मध्ये प्रचंड ऊर्जा असते. एखादी गोष्ट नव्याने त्यांना शिकवायला लागल्यानंतर ती पटकन ग्रास्प करतात, तर आत्मसात करून घेतात. तर त्या ऊर्जेचा वापर आपण जर लहानपणीच त्यांना योग्य ठिकाणी करायची सवय लावून दिली तर निश्चितपणे काय होतं की त्यांना त्या प्रोग्राममुळे याही गोष्टीचं एक जजमेंट येऊन जातं की आपल्याला आपल्या ऊर्जेचा काय करायचा आहे, कसा, कुठे आणि किती वापर करायचा आहे. त्याचबरोबर अभ्यासातला वेग हा दुप्पट होतो. मुलं लवकर गोष्टी शिकतात, समजून घेतात, आत्मसात करतात, त्यामुळं ऑब्व्हियसली त्यांच्या अभ्यासाचा वेग सुद्धा वाढतो. ऐकण्याचं कौशल्य जे आहे, समजून घेण्याची क्षमता जी आहे, ज्याला आपण लिसनिंग स्किल म्हणतो, ती सुद्धा, किंवा पालकांचं, मुलांचं, आता बऱ्याचदा बघतो की पालकांनी किंवा शिक्षकांनी एखादी सूचना दिली की ती मुलं ऐकत नाहीत किंवा आपल्याला असं वाटतं की ते ऐकत नाहीत, पण ॲक्च्युली त्या ठिकाणी काय झालेलं असतं की त्या मुलांचं लक्ष त्या ठिकाणी नसतं, त्या गोष्टीकडे नसतं. आपण बऱ्याचदा सांगतो लक्षपूर्वक ऐका, त्यातली काहीच मुलं ऐकतात आणि काही मुलं ऐकत नाहीत. अशा वेळेला ऐकण्याचं ज्याला आपण म्हणतो कौशल्य, लिसनिंग स्किल सुद्धा या प्रोग्राममध्ये त्यांचं म्हणजे वृद्धिंगत होणार आहे. शिकण्याची जी क्षमता आहे मुलांची, नवीन गोष्टी शिकण्याची, त्याच्याबद्दल असणारी क्युरिओसिटी, जिज्ञासा जी आहे ती वाढणार आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. आपण जेव्हा नव्या गोष्टींना, नव्या समस्यांना तोंड देतो त्यावेळी त्या आव्हानांना समोर जाण्यासाठी ती तयार होणार आहे. त्यांची इमॅजिनेशन पॉवर जी काय आहे ती त्यांची सुधारणार आहे. त्यांची क्रिएटिव्हिटी सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. आता याचं एक वैशिष्ट्य या प्रोग्रामचं हे असणार आहे की मुलांना अतिशय मजेदार पद्धतीने, संवादात्मक पद्धतीने आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकल पद्धतीने या प्रोग्राममधून मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकंदरीतच काय तर मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन हा मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी एक अत्यंत प्रभावी प्रोग्राम आहे. तो मुलांच्या सुप्त क्षमता ओळखण्यास आणि त्या पूर्ण करण्यास अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
आता मला एक सांगा बरं, की पालकांनी, तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी आर्थिक तरतूद ही करून ठेवलेली असणार आहे भविष्यासाठी. तर मला एवढंच सांगायचं आहे, की जशी आर्थिक तरतूद आपण करून ठेवलेली आहे, तशी एक सर्वोत्तम व्यक्तिमत्त्वाची तरतूदसुद्धा जर आपण लहानग्या वयातच जर करून ठेवली, तर पुढं उद्भवणाऱ्या ज्या काही समस्या आहेत किंवा आज ज्या छोट्या-छोट्या रूपामध्ये भेडसावणाऱ्या ज्या काही समस्या, अडचणी तुमच्यासमोर येत आहेत, त्या कदाचित तुम्हाला पुढे भविष्यामध्ये जाणवणार नाहीत. त्यामुळे एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट, एखादं गिफ्ट म्हणून आज हा प्रोग्राम आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला नक्कीच भेट द्यावा, अशी ही हिरकणी लॅबकडून तुम्हाला या ठिकाणी आव्हान आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील, जर तुमच्या काही समस्या असतील, जर तुमच्या काही अडचणी असतील, तर डेफिनेटली खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉल करा आणि आजच आपलं ॲडमिशन जे काय आहे ते फिक्स करा. धन्यवाद.